तर नमस्कार मंडळी, सुस्वागत। आज आपण आलो आहे पुण्याला। मग दीदीला म्हटलं की दीदी इथं बघण्यासारखं काय आहे का एखादा पॉईंट, तर दीदी म्हटली की इथं तुला जर जायचं असेल तर तू मिलेनियम मॉलला जाऊ शकतो। मग मी तिला विचारलं की मिलेनियम मॉलला असं काय आहे, तर मला म्हटली की ती पुण्यातलं सर्वात मोठा मॉल आहे आणि तिथं बघण्यासारखी खूप काही गोष्टी आहेत। मग जसं कपड्यांचं ब्रँडिंग असो किंवा पोरांसाठी खेळण्यासाठी गेमिंग असो, फूड कोर्ट असो, ह्या सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला बघायला भेटणार आहेत। मग तर म्हटलं चला आज मग करतोय प्लॅनिंग तर जाऊया। तर मला म्हटली इंटेरियर पण खूप छान आहे, तुला शूटला वगैरे तिथं भरपूर म्हणजे असं बघायला तर खूप छान भेटणार आहे। म्हटलं चालेल ठीक आहे, म्हटलं जाऊयात। म्हटलं आता एकटं कसं जायचं, आता पुण्याला आलोय म्हटल्यानंतर आपलं दोन भाचं घेतल्याशिवाय आपल्याला करमत नाही। दोघं पण तयारच आहेत। कुठं जायचंय? मॉलला। निघायचं? चलो। हे बघा, ज्यांना कोणाला कार वगैरे घेऊन यायची असेल ना तर मित्रांनो त्यांना या साईडून एंट्री आहे कारसाठी, ठीक आहे। आणि इथून मेन गेट आहे। आपल्याला जर चालून म्हणजे पाऊल वाट जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला पाऊल वाट आहे ती पुढून आपल्याला बघायला भेटेल। हे बाहेरचं जे आहे तिथून बघू शकता। त्या साईडला तुम्हाला चेकिंग वगैरे प्रॉपर। तर मित्रांनो आपण आतमध्ये आलेलो आहोत। आतील इंटेरियर एवढं खतरनाक बनवलंय ना भाई, नुसतं बघू आणि बघावंच वाटते। अजून तर आम्ही अजून आतमध्ये गेलोच नाही, फक्त आता आमची चेकिंग वगैरे झाले, आम्ही थांबलो येतो सिक्युरिटी गार्ड पाशी आम्ही। तर चला आत बघूया काय काय बघायला भेटते। एवढा खतरनाक मॉल दिसतोय ना, जबरदस्त। मित्रांनो तुम्ही बघू शकता एवढं क्वालिटी मॉल आहे ना। मित्रांनो आम्ही सध्या आता आलोय ग्राउंड फ्लोअरला। मला ग्राउंड फ्लोअर पासून चालू कर खाली काय काय म्हणजे काय काय बघायला भेटते काय नाही। आज ही एक नवीन थीम बनवली आहे बघा, एवढी सुंदर अशी थीम आहे। तर मित्रांनो आपण आतमध्ये आलेलो आहोत। इथं एक से बडकर एक असा ब्रँड तुम्हाला बघायला भेटत असेल। ही फिटलॉक असेल, तो एक्सपे असेल, पुढं ॲसिसचा दिसतोय, या साईडला एरिटो, नेरोलिस्पा, पीटर इंग्लंड, कोलंबिया, आदिदास। म्हणजे एकाच मॉलमध्ये एवढे सगळे ब्रँड तुम्हाला अवेलेबल आहेत, म्हणजे दुसरीकडे जाण्याची काही गरजच नाही। प्युमा पुढं बघतो, प्युमा सगळ्यांचा आवडता जर कुठला ब्रँड असेल तर प्युमा। तर या साईडला तुम्हाला बघायला पण भेटतो देऊ, परत किंग कोईल, जॉकी, म्हणजे सगळे ब्रँड तुम्हाला ह्याच मॉलमध्ये बघायला भेटणार आहेत। दुसऱ्या मॉलला तुम्हाला व्हिजिट करायची सुद्धा गरज नाही, एवढे सगळे ब्रँड तुम्हाला इथं बघायला भेटणार आहेत। एवढे सगळे ब्रँड जर तुम्हाला एकाच ठिकाणी भेटत असतील तर तुम्हाला काय गरजच नाही दुसऱ्या मॉलला जायची। अजून भरपूर असे ब्रँड आहेत तिथं, जेवढं मला एक्सप्लोर करते तुम्हाला मी तेवढं दाखवतो। जर तुम्ही आलाच कधी तर नक्की व्हिजिट करा, तुम्हाला बघून तर छान वाटेलच। आणि शॉपिंग जर करायची असेल तुम्ही नक्की करू शकता या साईड। अरे भाई काय विषय, काय विषय, किती क्लास इंटेरियर आहे मित्रांनो। हे जर आमच्या गावाकडे जर असते तर लोक खरेदीच्या ऐवजी नुसते इथं येऊन बसले असते दिवसभर। काय गावात तर गप्पा मारायचे तर इथे तर येऊन गप्पाच मारायचे, त्यामुळे काय टेन्शन नाही। निवांत इथे येऊन गप्पा बिप्पा मारून आपलं तेवढंच इकडे तिकडे करून नाही का जरा दोघं आता कुठं चाललंय तर म्हटलं बघावं जरा। एवढा भारी सीन आहे मित्रांनो, नुसतं बघावं आणि बघवतच राहावं, एवढा कडक सीन आहे। तरी अजून आम्ही ग्राउंड फ्लोअरला आहे। तर आत्ता आपण ग्राउंड फ्लोअर एक्सप्लोर केला, आता आपण आलो सेकंड फ्लोअरला। इथं मित्रांनो असं आहे की भूलभुलैयासारखं आहे, कुठून जातं एंट्री करायचं तेवढं कळतंय, पण एक्झिटचा एवढा प्रॉब्लेम आहे, मला अजून कळलं नाही की आपण एक्झॅक्टली आलोय कुठं। आता बघू कुठं आलोय नक्की। लोक मस्त मध्ये आपलं फोटोशूट वगैरे करून त्या टाईपमध्ये नाही का। सेकंड फ्लोअरला मित्रांनो खास असं काय नाही आहे, म्हणून आम्ही म्हटलं की थर्ड फ्लोअरला जाऊयात, बघूया थर्ड फ्लोअरला काय काय आहे। कारण सेकंड फ्लोअरला आम्हाला काय असं म्हणजे आहे पण एवढं असं बघण्यासारखं काय नव्हतं, म्हणून म्हटलं की चला आपण आता आपण सेकंड फ्लोअरला आलो। म्हटलं बघू फर्स्टला तर काहीच नव्हतं। मला या मॉलची भावानं फक्त एक गोष्ट जाम आवडली, कारण काय माहिती आहे का, तुम्ही प्रत्येक फ्लोअरला जावा, म्हणजे फर्स्टला जावा, सेकंडला जावा, प्रत्येक फ्लोअरला जावा, तुम्हाला वेगवेगळी थीम बघायला भेटणार म्हणजे भेटणारच। मला एक गोष्ट तर नक्की कळली आहे बघा, इथं शॉपिंगला येणाऱ्यांपेक्षा ना मॉल बघायला येणाऱ्यांची गर्दी जास्त असणार आहे।
कारण जिकडं बघावं तिकडं ना लोक नुसतं फोटोशूट व्हिडिओ आणि त्यामध्ये आपण पण येतो, त्यात काय वादच नाही, आपण पण त्यासाठी झालो होतो. तर मित्रांनो आपण चाललो आहे 3rd फ्लोअरला, कारण जिकडं बघल तिकडं ब्रँड दिसते, आपल्या क्वालिटीचं काय नाही. इथं जर आपण एखादे काही जरी घ्यायचं म्हटलं ना तर 3-4 प्लसच पकडून चालायचं. अजून आपला ब्रँड आपल्याला भेटला नाही, दिसला खाली पाठीमागं होता वेस्ट साईडचा, तो आपण वेस्ट साईडला अजून गेलो नाही. त्या साईडला मी तुम्हाला दाखवतो काय आहे का आपल्याला. या ओमची बाग कशी मस्ती चालू. मॉलला गेल्यानंतर जर तुमच्यासोबत एखादं लहान मुलं वगैरे असेल आणि तो जर रडायला वगैरे जर लागला तर त्याला खेळण्यासाठी पण म्हणून त्यांनी इथं हे सगळे सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर इथं मित्रांनो आपल्याला जाऊन घेऊन जायचं रुद्र आणि ओमला. आतमध्ये आल्यापासून त्यांचं चालू आहे की बाबा जायचं म्हटलं चला एकदा तुमची काय आहे ते हाऊस एकदा आपण पूर्णच करून टाकूया म्हणून आपण आलो आहोत आता इथं टाईम झोनला. तर मित्रांनो तुम्हाला टाईम झोनमध्ये जर गेम वगैरे जर खेळायचे असतील ना तर अगोदर त्यांचं जे कार्ड असतं ते कार्ड घ्यावं लागतं. ते कार्ड घेतल्यानंतर त्याला रिचार्ज करावं लागतं. आता ऑलरेडी आमच्याकडे कार्ड होतं त्यामुळे आम्ही फक्त रिचार्जच केला. रिचार्ज केल्यानंतर ते सांगते तुम्हाला की बाबा असं पॅकेज आहे. आम्ही तर ते 1150 काय तर पॅकेज होतं समोर बघू शकता ते घेतलं होतं आम्ही. म्हटलं चला बघूयात काय खेळायचं. हां बास्केटबॉल खेळू. तर मित्रांनो आम्ही जस्ट आता कार्ड रिचार्ज वगैरे करून घेतलेला आहे. नाही बघू चला. आणि इथे कसं आहे मित्रांनो पॉईंट केल्यानंतर आपल्याला काय मिळतं ते आपल्याला तिकीट भेटतं त्याने आपण कार्ड परत रिचार्ज करू शकतो. हां कार्ड परत रिचार्ज करू. अच्छा म्हणजे जे आपल्याला तिकीट भेटणार आहे त्यानंतर आपण परत ते कार्ड रिचार्ज करू शकतो का काही खायला घेऊ शकतो का किंवा एखादा गिफ्ट पण घेऊ शकतो. तर बघूया आता इथं आपल्या समोर आहे बास्केटबॉल. बघू आपल्याला काय नेम तर आहे का नाही काय बघू. चला भरपूर दिवस झाला आपल्या बास्केटबॉल हातामध्ये नाही आहे. ट्राय करूया चला. दाखवते प्रोसेस मित्रांनो तुम्हाला प्रोसेस दाखवतो कशी आहे. ज्या कार्डला तुम्ही रिचार्ज केलं ना ते कार्ड असं स्वाईप करायचं. जी गेम खेळायची ना तुम्हाला त्या गेमची इथं अशी मशीन लावलेली असते तिथं स्वाईप करायचं ती गेम ऑटोमॅटिक ऑन होऊन जाणार. आणि प्रत्येक गेमला एक टायमिंग आहे मित्रांनो त्या टाईममध्येच तुम्हाला ते करावं लागतं. आणि तुम्हाला तर माहीत आहे मित्रांनो बास्केटबॉल म्हणजे आपलं जीव की प्राण आहे. मग इथं आपलं बास्केट होणार नाही असं होणारच नाही. देत दनादन प्रत्येक आपला बास्केट होत होता. पॉईंट पण आपल्याला भरपूर छान असे मिळाले. त्याला म्हणलं बाद झाला तर जास्त खेळण्यात काय अर्थ नाही. ही एक गेम खेळायची मित्रांनो आपली लई इच्छा होती पण असं होतं की ते वेटिंगच एवढं होतं. जर वेटिंगला थांबलो असतो तर तिथं आमचा कमीत कमी अर्धा पाऊण तास निघून गेला आम्हाला कळायला नसता. कारण वेटिंगच एवढं होतं. त्यामुळे म्हटलं ही गेम आपण लास्टला खेळू. पण नंतर आमच्या लक्षात नाही राहिलं आणि ही गेम पण राहून गेली. खरी मजा तर भाई आपल्याला इथं झाली. हा टेडी घ्यायचा होता आणि साईडच्या बॉक्समध्ये टाकायचा होता. रुद्र तर हारला. म्हणलं चला मी एकदा ट्राय करतो. आलं तर आलं नाही तर नाही. मी ट्राय केलं आणि मग काही विषयच नाही ना जिंकलो. लालच बुरी बला आहे म्हणजे ते खरं आहे. आम्ही पहिल्यांदा ट्राय केलं भेटलं हे भेटलं पण नेक्स्टला आम्ही म्हणलं तर थोडंसं मोठं ट्राय करूया. मोठ्याला आम्ही फेल झालो सस्पेन्स फेल झालो आम्ही. आता बघू दुसरं काहीतरी ट्राय करूया नवीन झाला. जाताना सगळी दुकान लुटूनच जायचं. रुद्र म्हणला मामा एकदा फुटबॉलला एकदा ट्राय कर. मला तेवढाच फुटबॉल भेटला तर एक नंबर होऊन जाईल. म्हणजे ठीक आहे मला ट्राय करू. आलं तर आलं नाही तर नाही. मला टेडी आला तसा हा पण येईल म्हणलं ओकेच. पण नाही मित्रांनो तिथं काय झालं बघू शकतो. ट्राय करूया तर मामा तर पूर्ण ट्राय करतोय. ते हालायचं थांबना झालंय तर टाइम पण काही जास्त वाचला नाही. बघू मामा करेल. तिथं गेलं माहिती म्हणला बाबा आपण पहिलं गोड्यावर बसून घेतो परत बसायला मिळते का नाही काय माहिती. इथं कसं आपण यात्रेत कसं रिंगा टाकतो ती साबणावरती नोटवर तशा रिंगा टाकायच्या होत्या. म्हणून मी आपण तसं टाकत होतो पण ती बसतच नव्हतं कारण रिंग एकदम बारक्या होत्या. म्हटलं कसं करायचं ती काय जातच नव्हतं. मग शेवटी तिथं ही मुलगी दिसते ना हिने मला सांगितलं की असं टाकू नका म्हटले असं पकडा. ते आता तुम्हाला दिसेलच बघा. ती मला सांगते तुम्ही बघा. त्या मुलीने सांगितल्याप्रमाणे आपण टाकल्या आणि आपल्या 3 रिंगा म्हणजे बसल्यात आपल्याला आणि पॉईंट पण आपल्याला चांगलं भेटले. रुद्र नो म्हणली मामा आता तू टाकले म्हणले आमचं पण 100% जाणार म्हणले आम्ही एकदा ट्रायच करून बघतो. पण यांचा विषय असा झाला की त्यांची रिंग तर जात होती पण ती बसतच नव्हतं कारण ती एवढे लांबून टाकत होते. शेवटी ती मुलगी म्हणली की तुम्ही जवळून टाका. जवळून ट्राय केलं तरी पण जात नव्हतं. मग रुद्र म्हणला मामा आता तूच टाक म्हटलं नाहीतरी सगळं फेल जाईल. म्हणलं ठीक आहे. हे तर भाई आपल्याला एक्सपिरियन्स करायचं म्हणजे करायचंच होतं. आतापर्यंत आपण रीलमध्ये बघितलं होतं. म्हटलं काय जरी झालं ना तर हे आपलं एक्सपिरियन्स करायचं. मग जरा वेटिंग होतं थोडा वेळ थांबलो आणि मग काय गेलो मग. आणि म्हटलं अरे हे तर राईडचं वगैरे कसं नाही. म्हटलं मामा आपलं एकदम हॉरर घ्यायचं म्हटलं ठीक आहे म्हटलं हॉरर म्हणलं असं म्हटलं नॉर्मल. बाई सांगतो असता सीन होता ना तिथं असं वाटत होतं की ती बाई अक्षरशः बाहेर वगैरे येते काय.
अशा लेवलचं हॉररमध्ये होतं, बऱ्यापैकी होतं, असं थोडंसं फील होत होतं, एवढं पण नाही, पण ठीक होतं. हां, इथं येतो मेन विषय. आता काय विषय, आपण जी गेम्स खेळलोय त्या गेम्स खेळून आपण किती पॉईंट कलेक्ट केले ते पॉईंट आपण एकदा काउंट करायचं, एकदा कार्ड चेक करून, आणि किती काउंट झाले तर आपलं एकदा बघायचं आणि इथून चेक करायचं की आपण काय खरेदी करू शकतो. जसं की आता 2000 पॉईंट झाले तर फॉर एक्झाम्पल 2000 तो टीड आहे, तर आपण तो टीड घेऊ शकतो. तर ते आपले जे एवढे पॉईंट आपले क्लिअर झालेत त्या पॉईंटनुसार आपण कोणतीही एक वस्तू घेऊन जाऊ शकतो. एक म्हणण्यापेक्षा जास्त घेऊ शकतो जर आपल्याकडे जास्त पॉईंट असतील तर. आम्ही काय फारसं घेतलं नाही, कारण रुद्र म्हटलं मामा आपल्याला कमीत कमी 10,000 जास्त पॉईंट पाहिजे, आणि आमचे 3-3,500 आसपास काहीतरी पॉईंट होते. हो म्हटलं मामा फक्त एक कॅडबरी घेतो आणि निघूया. चल ठीक आहे, बोल. गाइस, तर आज आम्ही ना डुग्गूला एक टेडी बेअर घेतलाय ते हे जातना. तर काय काय तर मित्रांनो, मजा तर आम्हाला खूप आलेली आहे. मित्रांनो, आम्ही 7 वाजता आलतो, 9:30 वाजलेत, 2.5 तास. एवढं खेळलो पण नाही. काय खेळलो ना, किती तर खेळलो की आता 2 वेळा रिचार्ज केला, अजून किती खेळायचं होतं बाबा. केलं पण आता एका जो ध्यान पडलं की त्याचं ध्यान. अरे पण तसं नाही ना, आपल्यावरती आहे ना, आपण कशावरती फोकस करतोय आपल्यावरती आहे ना. आता 2.5 तास गेलेलं समजलं नाही आपल्याला, तरी अजून फिरतोय आपण आता एकदम लास्टच्या फ्लोअरला चाललोय. तिथं काय आहे, आईस स्केटिंग नवीन झालं आत्ताच तिथं काहीतरी आईस स्केटिंग वगैरे झाले. म्हटलं चला, म्हटलं मामा तिथं झाले बघायला, तुला काहीतरी शूट वगैरे घावलं. म्हटलं चल ठीक आहे, म्हटलं काय बघू तर येऊयात. आईस स्केटिंग नुकतंच चालू झाल्यामुळे इथं कोण असं प्रो प्लेअर कोण नव्हतं. ही बघून तर असं वाटत होतं की सध्या प्रॅक्टिसमध्ये प्लेअर होता. त्यांचा जो ब्लॅक टी शर्टवाला होता तो त्यांचा कोच होता की त्यांना शिकवत होता. म्हणजे अजून तरी इथं कोण म्हणजे असं प्रो प्लेअर तर नव्हता. मग जेवढं मॉलमध्ये फिरावं तेवढं कमीच आहे. आम्ही एवढं फिरलं तरी असं वाटतं की अजून बघावं, आणि अजून बघावं म्हटलं की अजून शॉप्स आहेत, अजून नवीन नवीन गोष्टी आहेत बघायला. किती बघून तर किती बघणार. आम्ही अक्षरशः दमलो होता. आता म्हटलं बस झालं, अजून एक पॉईंट आहे तेवढा बघूयात आणि निघूया. तर काय आता आपण आलोय दुसऱ्या गेमला. खेळणार नाही, नुसतं बघणार. नुसतं बघणार आहे, खेळणार नाही. खेळून आमची आता हाऊस पिटली आहे पूर्ण, कारण 2 वेळा रिचार्ज केलाय कार्डला, आहे ना. आता एवढ्यातच आम्ही खुश आहे म्हणायचं, एवढ्यातच आम्ही खुश आहे. मित्रांनो, तुम्हाला खरं सांगतो, मॉल एवढा मोठा मॉल आहे ना, काय बोलू शकत नाही. आम्ही अक्षरशः दमलो, पण मॉल अजून संपलेला नाही आहे. एवढा खतरनाक विषय आहे ना. तुम्ही फक्त या एकदा, जर तुम्ही कधीही पुण्याला आला, जर तुम्हाला वाटलं की आपल्याला मॉलला जायचं आहे, तर भाई तुम्ही 100% मिलिनियम मॉलला या. मला 100% तुमचा जो दिवस आहे ना इथं म्हणजे गेलेलाच कळणार ना. तुम्ही आतमध्ये येताना फक्त एकदा घड्याळ बघायचं, नंतर घड्याळच नाही बघायचं. तुमच्या आरामात 2 ते 3 तास इथं निघून जाणार आहेत म्हणजे आहेत. आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा. नमस्ते.